आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यातून मराठा आंदोलक आता मुंबईच्या दिशेने निघाले असल्याचं बघायला मिळतंय। मोठी बातमी आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून घेऊयात। गणेश, आपण पाहतोय अद्यापही हे जे आंदोलक आहे ते आता मुंबईच्या दिशेने येत आहे। ठाण्यातून सुद्धा आंदोलक निघाले आहे, काय अपडेट? नक्कीच पाहायला गेलं तर महाराष्ट्रातनं विविध ठिकाणी जे ते आंदोलक जे ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा आजचा तिसरा दिवस आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। मराठा आरक्षणासंदर्भातला त्यांची भूमिका अजून देखील राज्य सरकारने स्पष्ट केलेली नाहीये। मात्र या ठिकाणी पाहू शकतो मुंबईच्या वेशीवर म्हणजे ठाण्यातील आनंदनगर जकात नाका या ठिकाणी सर्वच जण आता या ठिकाणी काही जण जेवण खाण्याची सोय करत पुढे जात आहे। मात्र त्यांच्या देखील गाड्या या ठिकाणी मुंबई पोलिसांनी अडवलेल्या आहेत। वाहतूक कोंडीचा फटका मुंबईत बसू शकतो। त्यामुळे नक्कीच या ठिकाणच्या ज्या गाड्या जे ते मराठा आंदोलकांच्या त्या आनंदनगर जकात नाका या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत। पाहू शकतो मोठ्या संख्येने सर्व मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सर्वच जण आता रस्त्यावरती येऊन या ठिकाणी घोषणा देत आहेत। मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पुढे कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या सर्व गाड्या देखील आणल्या आहेत। मात्र सध्या तरी या आंदोलनामध्ये वासुदेव देखील असतील, मराठा आंदोलक देखील असेल, त्या ठाणेकर देखील असेल, त्यांना जेवणाची सोय करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेत। मात्र त्यांना या पोलिसांच्या मुंबई पोलिसांनी या ठिकाणी थांबवलेल्या मज्जाव केले पुढे जाण्यासाठी सर्व गाड्या ज्या आहेत ते आनंदनगर जकात नाका या ठिकाणी ठेवण्यात आहे। पाहू शकतो पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बॅरिकेडिंग देखील लावण्यात आलेली आहे। मुंबईच्या ठिकाणी अनेक जण लोक जे आहेत या ठिकाणी जात असतात। मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता मुंबईत मोठ्या प्रमाणे जी संख्या पाहता सीएसटीएम जे आहे ते सीएसटी तसेच रेल्वे स्टेशन असेल, रेल्वेच्या स्टेशनच्या बाहेर मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर अशा प्रत्येक ठिकाणी धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी गणेश।